लागलं बाई, वांबाळ आलंय. मला वाटतंय काही दिवसात आता पाऊस पडायला सुरुवात होईल बघ. पडणच आता. हा साक्षी असं काय घेतलंय बुजगावणे ऐ, मी नाही बुजगावणं, तूच असशील बुजगावणं. गप गप काय गप, मग अशी लय ऊन लागत होतं ना, आणि ते आता ऊन गेलं, त्याला मी काय करणार म्हणून डोक्यावर घेतलं होतं. हा तू मोठी फॉरेनची बाटली नाही का? हायच मी फॉरेनची पाटलीन, एक दिवशी जाईल ना फॉरेनला. हा जाशील जाशील. ए गप्पा आता, चला आधीच उशीर झालाय. चला. आव्या, तुम्ही दोघं सकाळी आमच्या सोबत का नाही आलात आणि एवढा उशीर का झाला तुम्हाला? तुला काय वाटते उशीर माझ्यामुळे झाला असेल? हा, उशीर करणारे एकच ध्यान आहे आपल्यामध्ये, ते म्हणजे हे. आज कुठल्या साबणाने आंघोळ करत होता? अगं, आज कोणत्या सामन्याने अंघोळ नव्हता करीत. आज विषय काय झाला, आपल्या वर्गामध्ये आहेत ना लई पुरी, त्यांना इम्प्रेस करण्यासाठी ना घडी मेकअप करीत होता आज. अयो, गप. मेकअप करीत होता आणि मेकअप तर काही दिसत नाही मला. अगं आता दुपार झाली. बरं जाऊ दे, मी काय म्हणते, तू ना आपल्या वर्गातल्या पुरींचा विचार सोडून दे, त्या काही तुला पटायच्या नाही. तू ना दुसऱ्या वर्गात जाऊन बसून तिथल्या पुरी पटव. हा असं करतो, दुसऱ्या वर्गात म्हणजे बालवाडीतच जाऊन बसतो ना मी आता. की बाकी काय सांगते? अरे येड्यात ती तुला हसते आणि तू कुशाल म्हण हा करीत होती. चल. या 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 आमदार साहेब, बसा. आव्या, अरे आमदार साहेबांसाठी सरबत आणायचं ना, कुठे आहे सरबत? अगं सरबत तर संपलं ना. तरी तुला सांगितलं होतं ना तो एक ग्लास मैऱ्यासाठी ठेव, तो कशाला प्याला? मला काय माहिती ह्याच्यासाठी ठेवलाय सरबत, मी घेतला पिऊन. हे कोंबडे, माझा का पिला तू सरबत? तुझं सरबत नाही गेला मी, आव्याच्या घरात ठेवलं. असू दे. हव्या, अरे कंदील करायचं काय? अरे मला सांगायचं ना, आमच्याकडे भला मोठा कंदील पडलाय, ते घेऊन आलो असतो. अरे तू तर फारच याड आहे, तुला तर वयचं पण कळत नाही. अरे हा जुना कंदील आहे, याच्या काड्या काढून ना आपल्याला काहीतरी बनवायचंय. हा असं आहे वे. खायला साक्षी, तू का म्हणून असं बॉक्स घेऊन बसली? लपाछपी खेळायची का? चला आपण सुटूया. सुटा. आगे सुटके. मैऱ्या, तू खरंच याड आहेस. ती कोमली म्हणती ना ते बरोबरच आहे. आता काय झालं? लप ना लप, त्याच्या आत लप. हा तू ते लप, मी ह्याच्यात लपतो. खरंच. अरे मैऱ्या, इथे लपायला दुसरी जागा नाही का मी याच्या मागे लपायला? आणि तू इथे खेळायला आलायस? अगं मग करायचंय काय? तेलच बॉक्स. हा आता आलं माझ्या देण्यात. साहेबाला यातनं तेलाच्या पिशव्या पॅक करून द्यायच्यात ना. हा हुशार आहे का ना मी? तरीच मी आहे ना लहानपणी पेपरमेंटच्या गोळ्या खात होतो, त्यामुळे हुशार आहे. अरे तसं काय नाही द्यायचं आपल्याला, नाही पुट्ट्यापासून आणि काड्यांपासून आपल्या कॉलेजची इमारत बनवायची आहे, कळलं का? आणि ती साहेबांना गिफ्ट म्हणून द्यायची. हा कशी आयडिया? हा, अरे लय भारी, लय भारी आयडिया. भारी आहे ना? मग आवर लवकर ते बॉक्स काप. अरे हव्या, पण नेमकं करायचं काय? माझ्या डोक्याच्या वरनं गेले. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? हा, दोघं जण किती वेळ झालं समजावून सांगतायत तुला का तेच 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 विचारायचं ठरलेलंच आहे तुझं. एक तर उशिरा आलास आणि तेच तेच प्रश्न परत विचारतोय. किती वेळा समजावून सांगणार माणूस? तू निघ, तुझी इथं काहीच गरज नाहीये. उठ, निघ घरी जा. जातो मी. निघ, तुझ्या अजून काय अडत नाही. पण का जाऊ मी? साक्षी, मी का जाऊ? तूच म्हणला ना जातो, मग जा. समजा मी गेलो आणि तुम्ही इमारत बनवली आणि साहेबांना नेऊन दाखवली, तर उद्या ह्याच्या काड्या मोडून साहेब ह्याच्या खाली दबून मेला तर जबाबदार कोण? तुम्ही काही कोंबडी? माझ्याकडे येऊ नको, त्यांच्याशी बोल काय बोलायचं. आपण काही एवढी मोठी इमारत बनवणार आहे का? एवढीशी बनवणार आहे, याच्याकडे साहेब कसं काय मरल? हा बरं, बनवली तुम्ही इमारत, बनवली, तुम्हाला तेवढं कळते. आणि आपल्या शाळेचं संडास बाथरूम आहे मागे, तुम्ही पुढे आणून बांधलं तर ह्याचा वास केवढा येईल? केवढा वास येईल कोंबडे. एवढी संडासात तू जाणार आहे का वास यायला? ए आणि एवढी अक्कल आहे आम्हाला, कळलं का? कुठं कोणती वस्तू आहे, कुठं कोणतं ऑफिस आहे ना, कुठं कोणतं बाथरूम आहे ना, ते आम्हाला माहिती आहे, कळलं का? हाय ना, हाय ना. बनवा तुम्ही. तुझ्या घरी मी जाऊ? बनवा तुम्ही, बनवा. हा तुझ्या घरी तसं पण ते काही काम नाही. हे बघ, आता आम्ही चांगलं प्रेझेंटेशन बनवतो आणि साहेबांना दाखवतो, आणि साहेब जर खुश झाला ना, खुश,
आपल्या कॉलेजला आपल्याला बक्षीस देतील, कळलं का? हा. हा आता आलं माझ्या ध्यानात. लय मोठा डाव खेळताय हा. अरे तू तर पक्का राजकारणी निघालास. उद्या हे साहेबांना बघितलं आणि तुम्हाला पैसे दिले, तुम्ही तिघच वाटून घेणार हा ना रे. लय मोठा प्लॅन आहे तुमचा. अरे असं नाही, मग साहेब काय आम्हाला पैसे देतील का तेव्हा? आपल्या कॉलेजला देणार. हा ते पण आहे म्हणा. मग बरोबर चालतंय. करा करा, मी लागतो करू तुम्हाला. चालतंय. हा? हा हा. अरे पण तू चालला होता ना, जा. नाही नाही आता करतो ना मी. करतो करतो. काय करायचं मला सांग. हे लावू का? हे फाड ना पुट्टे फाड. बरं बरं. हा अव्या हे मी लावतो. कोंबडे, काय करते? कातर दे इकडं, मी हे आधी लावतो. अरे लागणार आहे मला आता, थांब जरा. अगं मी लावतो ना, हे लगेच महत्वाचं आहे का ना अव्या? अरे गेटचा तिकडचा अर्धा भाग आहे ना हा. अगं दे ना कात्री, मी लावतो की हे. माझं झालं गे. इकडे दे. अरे माझं झालं गे. तुला काय अक्कल लावायचा भाग नाहीये का? मग तू कशाला आधी हे केलंस? मी काय केलंय? येत नाही तर कशाला करायचं मग? मला येत नाही ना, मग धर कर नीट. सारखं सारखं कोंबडे कोंबडे काय बरं? काळा कुठला? हे कोमल, रंगाव जायचं नाही बरं का. बोलणार मी, जा काय करायचं ते कर. ए आव्या, ही जर अशी रंगाव जाणार असली ना तर मला मैत्रीच नको तुमची. मी आहे ना तुमच्यावर परत कधीच बोलणार नाही. करा तुम्हाला काय करायचं ते. कोंबले, तुला कळत नाही का? कशाला त्याला काळा म्हणली? त्याने अगोदर काय केलं ते नाही बघितलं ना तू? अगं करू दे ना, आपण परत करू. हा म्हणजे तेवढीच काम आहेत. हे बघ, पण एखाद्याला असं रंगावरून चिडवणं ना, हे चांगलं नाही, कळलं का? तू मागत होता ना कातर तुझ्याकडे, मग द्यायची ना. कोमल, तुम्हाला ना काही सिरियसनेसच नाहीये. सारखं येऊन जाऊन भांडत असता. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मीच चुकीची आहे ना? म्हणजे तुमचं पण म्हणणं आहे ना माझं चुकलं, मग करत बसा तुमचं तुम्हीच. आता परत सुरुवात करायला लागेल आपल्याला. आव्या, बघ ना, आपली सगळी मेहनत आणि आपला वेळ सगळं गेलं पाण्यात. आता कसं करायचं आपण? अगं मला तर हा प्रश्न पडलाय, कधी दोघं एकमेकांबरोबर परत बोलतील का नाही. त्या मैऱ्याचा काही जीव चालला होता का त्या कात्री पायी, की पार त्या प्रोजेक्ट वर उलटला? अगं तिनं जर कातर दिली असती तर एवढं झालंच नसतं. अरे पण ती पण काहीतरी करतच होती ना. थोडा दम खायचा होता यांनी पण. हे बघ, यामध्ये नाही या दोघांची पण चुकी आहे, कळलं का? तू तिचीच बाजू नको घेऊ. मग तू नको त्याची बाजू घेऊ. मी त्याची बाजू घेतच नाही, कळलं का? अरे मग मी पण कुठे घेते, पण तूच बघ ना, तिची काय चूक होती? जाऊ दे आता त्यांच्या पायी ना आपल्या दोघांमध्ये भांडण होईल. तूच भांडत असतो. अगं मी कशाला भांडेल तुझ्या बरोबर? पण आता ऐक ना, आपण ना ती दोघं एकत्र कशी येतील आणि आपला प्रोजेक्ट कसा तयार होईल ना याचा विचार करू ना. प्रोजेक्ट तर करू आपण, पण त्या दोघांना कशाला एकत्र आणायचंय? आणि एकत्र येऊन काय करणार आहेत ते? सारखं भांडतच असतात आणि असे काहीतरी कुटाने करून ठेवते. ए अगं जेव्हा आपली भांडणं झाली होती ना तेव्हा त्याच दोघांनी आपल्याला एकत्र आणली होती, कळलं का? ही दोघं जर नसती ना, नाही तर अजून पण आपल्या दोघांमध्ये आबोला असता, कळलं का? असं नको ना बघू. मला असं वाटत आहे की मी परत तुझ्या प्रेमात पडेल. अरे वेड्या, आपण ऑलरेडी प्रेमातच आहे. हा ना, कधी कधी ना मी विसरून जातो. अगं पण त्या दोघांना एकत्र आणायची कशी काय? बघू उद्या कॉलेजला आल्यावर सांगू बोलाय. हा चालतं. तू ना कोमलला सांग, मी मयूरला सांगतो. Very good morning, students. Sit down. थँक्यू मॅम.
Open your book, page number 12, right now. Chalo, let's start with our syllabus, second chapter, okay? Open your book. Second last bench. Where is your book? रे मॅडम काय म्हणतात रे? अरे मॅडम म्हणतात पुस्तक काढू नका. आपण कुठं पुस्तक काढलं तर Where is your book? अरे मॅडम काय म्हणतात? अरे मॅडम विचारतात तू कुठला आहे? कुठला आहे? मॅडम मी सावळ्याचा आहे. Are you mad? What I'm asking, what are you saying? मॅडम माझी इंग्लिश लय चांगली आहे. कभी कभी ध्यान में नहीं आता ना तो ईश्वर जाता. What is your name? हा, माझं नाव संतोष आणि याचं नाव किरण. तुम्ही याला लाडाने किऱ्या पण म्हणू शकता. मॅडम माझे पप्पा आहे सरपंच. मोकार वाटळ करीन आणि चिक्कार पैसा कमाईन. मी 10वी पास होईन ना तर मला स्कूटी घेऊन देईन. मग अशी चालेन तर तर. What nonsense this guy. Seriously, I mean, don't know. Don't laugh. Chalo. किर्या अरे नॉनसेन्स म्हणजे काय रे? नॉनसेन्स म्हणजे प्रिय. प्रिय. अरे बरं ऐक ना, मग मला पण मॅडमला तुम्ही माझ्या प्रियत असं म्हणायचं असलं तर? अरे तेवढं इंग्लिश तर मला पण येत नाही रे. ते काम करू आपण त्या पूरला विचारू. हा विचारतो मी. हे काय हे मला एक सांग ना, काय सांगू, बोल लवकर. तुम्ही माझ्या काय तुम्ही माझ्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? यू आर माय. यू आर माय. अरे बावळट, यू आर माय नाही, यू आर माय. यू आर माय. हा यू आर माय म्हणजे यू आर माय नॉनसेन्स. किर्या म्हणू का मॅडमला? हा म्हण. नाही आता नको. मॅडम एकटे असेल ना तेव्हा म्हणतो. अरे गप येडा आहे का तू? आताच बोल म्हणजे कसं साक्षी इम्प्रेस होईल आणि म्हणल की काय इंग्लिश बोलला सांगते. मॅडम यू आर माय नॉनसेन्स. Silence, silence. Come here, बेटा. Come. इकडे असा उभा राहा. नॉनसेन्स म्हणजे काय बेटा? प्रिय. गुड. कोणी सांगितला अर्थ? किरेन. गाढवा. नॉनसेन्स म्हणजे हा काय मूर्खपणा असं बोलले मी तिथे. सॉरी मॅडम. डोंट लाफ. हसण्याची काहीच गरज नाहीये. चुकलाय तो, ही खूप मोठी चूक आहे. इथं बोललास, बाहेर असं बोलू नकोस. ठीक आहे? ठीक आहे, कारण हा माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे. आणि एक लक्षात घ्या, तो चुकलाय. का चुकलाय? त्याने प्रयत्न केलाय. आणि इंग्रजी ही भाषा आहे, तुम्हाला जर शिकायची असेल तर तुम्हाला प्रयत्न करायला लागणार. त्याच्यातनं चुकाही होणार आणि चुकतच आपण शिकत जाणार. मीही तशीच शिकली आहे. ठीक आहे? त्यामुळे घाबरायचं नाहीये, प्रयत्न करायचा आहे. होऊ देत चुका, मी आहे इथे. गुड ट्राय की तू प्रयत्न केलास. गो सिट. चलो लेट्स कंटिन्यू. ठीक है? ओके. सो लेट्स स्टॉप हियर अँड वी विल कंटिन्यू आवर लेक्चर टुमारो. ओके. अभ्यास करून या. नॉनसेन्स म्हणे प्रिय म्हणजे अवघड आहे. हां विचारायचं होतं, हे करेक्ट आहे का बघा ना. वैशू तू? सुनील तू इथे कसा? अगं मी 3 वर्षापासून इथंच शिकवतोय. क्या बात आहे. पण तू इकडे कशी काय? अरे ह्यांची ट्रान्सफर झाली, मग ते इथे मी तिकडे म्हणून मी ट्रान्सफर करून घेतली. बरं ठीक आहे, माझं आता लेक्चर आहे, आपण बोलू निवांत. चालेल चालेल, चल कॅरी ऑन.
गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. बसा. ए बाळा, तू काही इथं बसलाय, ती दोघं जण बघ ना एकमेकांशी 2 दिवस झाले बोलत नाही. असं काहीतरी करू ना, म्हणजे ते दोघं जण परत एकमेकांशी बोलतील. आता काय करायचं, त्यांच्या का पाया पडायचं का? हा किती वेळा समजून झालंय त्यांना, मग ऐकत नाही. आता काय करायचं त्यांचं? आपण एक गेम खेळू, म्हणजे ते एकत्र येतील. हा असंच काहीतरी करू. चल. ए ऐक रे मैऱ्या, कोमल, इकडे सगळे. काय ते लंगडी लंगडी खेळतात, आपण काहीतरी दुसरा खेळ खेळू, कळलं का? आपण ना असं व्हायला खेळण्यापेक्षा ना एकत्र खेळू काहीतरी. हा मी या की तुम्ही पण लंगडी खेळायला. नाही नाही लंगडी नको, काहीतरी चांगला गेम बघा ना, जेणेकरून नाही का आपल्या 2 टीमा पडतील. लपाछपी खेळायची का मग? नाही नको, लपाछपी नको. हे सांगताय काय चाललंय यांचं हे? काय माहित काय चालेल बारीक परावानी. तू सांग काहीतरी. ए आव्या, अरे काय बारीक परावानी खेळतो, हिंमत असेल तर अपरपी खेळ ना. बरं चला, अपरपी खेळायचं ठरलं. जा तुम्ही सगळी जोडं जोडं करून या आमच्याकडे. जा. ठीक आहे ठीक आहे. काय नाव ठेवायची? गाड्यांच्या नाव ठेवा. हां, तू BMW, मी मर्सिडीज. चालते. काय नाव पाडायचं? तू सांग की. हा थांब. मी जांभूळ, तू आंबा. आंबा आणि तू जांभूळ. चालतंय की. काय ग, कशाची नावं ठेवायची? फळांची नावं ठेव. नाही नको, फळांची नाव तर सगळीच ठेवतात, आपण फुलांची नावं ठेवू. हा बरं. मी मोगरा. मी गुलाब. हे सांगत्या काय नाव ठेवायचं आपण? माझं नाव बंदूक, तुझं नाव तलवार. हा चालते. पण ऐक, हा. एक ध्यानात घे, हा. साक्षीना बंदूक मागू नाही तर तलवार मागू. हा. मी तिच्याच टीम मध्ये जाणार. बरं चालते. म्हणजे कसं? हा चल. आटली बाटली पुन्हा ऐकली. मी पुढली इला विचार. BMW की मर्सिडीज? BMW. आणली फोडली कोणी मागितली? हिने पुढली मला विचार. आंबा का जांभूळ? आंबा. आडली पुडली कोणी मागितली? म्या पुढली, याला विचार. बंदूक की तलवार? बंदूक. एक, दोन, तीन. हे टाक इकडे टाक. हे टाक, टाक. मार ना. काय रे मायऱ्या, काय झालं असं तोंड पाडून बसायला? काय नाही, बसलोय असंच. असंच? मित्रमंडळी कुठे आहे तुझी? मला नाही माहित. काही येत नाही कोणी भेटायला? ए रुपे, माझं डोकं फिरलं बरं का. डोकं फिरले? डोकं आहे का पण तुला फिरायला? ए तू जाग, मला नाही कोणाशी बोलायचं. अरे मायऱ्या, अरे पण काय झालं ते तर सांग की. काय नाही,
ती कोंबडी तशीच आव्या तसाच सगळे एका माळ्याचं म्हणे ती. हा ती कोंबडी हाय बर का जरा चाबरी, पण तिचा राग तो आव्यान साक्षी कायला काढितो. त्यांच्यावर नाही काढत, पण ती पण तशीच करते ती जगत. काय केलं कोंबडीनं? आता एवढं काल झालं ते आव्या अजिबात एका शब्दानं नाही बोलला. अरे बोलला असतील आव्यान, ते तुला नसल माहित. जाऊ दे, मी नाही आता कोणाबरोबर बोलणार. अरे पण मग घे आता तूच मिटून. मी का मिटून घेऊ? ते कोंबडीला अक्कल नाही, तिनं का असं बोलायचं? पण ती अशी काय म्हणली ते तर सांग की. मला नाही सांगणार का? मी तुझी मैत्रीण आहे ना. तू मैत्रीण आहे म्हणून तुला सांगतो. ती काळ्या म्हणली मला. पण तू मला सांग, कोणाच्या असं रंगावर पाहून बोलणं बरोबर आहे का? नाही, तसं कोणाच्या रंगारूपावरून बोललं चांगलं नाही. एखाद्याच्या मनाला लागतंय लय. आता असतंय कुणी काळा असतंय, कुणी गोरा असतंय, कोणाची उंची बारीक असते, पण असं बोलू नये. जाऊ दे, मी आहे ना आता एकटा कॉलेजला जाणार आणि एकटा येणार. बरं घे मग तूच आता समजून. आणि एकाने सांभाळूनच घ्यायचं असते, जर दुसरं चुकलं तरच मैत्री टिकते मैऱ्या. अगं पण काय पण बोलायचं का? गेली असेल ती चुकून बोलून, घे तू सॉरी बोलून मिटून. आता किती दिवस भांडत बसतो. मी का घेऊ? ती चुकल्या, तिनं सॉरी बोलायचं मला. बर मैऱ्या, पण तू असं गप्प बसलेलं चांगलं नाही दिसत. काहीतरी जोक कर की. मला नाही सुचत. बर मी करते मग. ऐक बर का, एक होता रागू आणि एक होता बागू. एक दिवस ते खोल समुद्रात फिरायला गेलं, पण ते परत आलंच नाही. मैऱ्या, का नसतील काय आलं ते परत? मला काय माहिती. अरे सांग की. हे मला नाही सांगायचं. अरे लाव ना थोडं डोकं. नाही म्हणलंय ना. अरे रागू आणि बागू दोघं मास होत, ते कसं काय परत मागे येतील? अरे आज की मैऱ्या. हम्म. मग जाऊ का मी? जा तू, मी येतो. ये मग तू. घाबरले का? घाबरले? मी नाही घाबरत. अरे ती घाबरत नाही. नाही घाबरत मी कोणाला, कळालं ना? तुमच्या साखरी माकडं, रानडुकर, भूत केत कोणालाच नाही घाबरत मी. हे किर्या, अरे कोणालाच नाही घाबरत, पण तुला आम्हाला घाबरायला लागल. नाही घाबरत मी, तुम्हालाच मला घाबरायला लागल. तुला काय घाबरू आम्ही? नाही घाबरत का? नाही. ए नको, ए नको, ए नको. भिजल आम्ही, आम्हाला गावात जायचे. आता घाबरले का? आम्ही तू पाणी ओतलं घाबरणारच ना. घाबरायलाच पाहिजे. रुपी म्हणतात मला, रुपाली. बरं आपलं काम कुठं आले सांग. अरे होईल ना, तो काय चॉकलेटचं पुढं आहे का? घे, दर, खा आणि जा. आता काय सरकारी काम आहे का? एवढा टाइम लावलाय. अरे होईल ना मग, तू लयच गोड्या आलेला दिसतोय. गोडेव नाही, गाडीवर आले आम्ही. हा तेच ते. होईल होईल. अरे मा बाप सरपंच आहे, इथं गावातली कामं पटापटा होत्यात आणि तू एवढं काम कराय एवढा टाइम लावलाय. तो बाप सरपंच आहे ना, मग त्या बापाला सांग जा पोरगी पटून द्यायला. अशी झापड लावेल ना, झापडीत खाली पाडीन तुला. आपल्याला जर कळलं ना, याला टप्प्यात घेऊन मारल. ए आणि तू पण माझी इज्जत घालव, तेच ठरवलंय तू. आणि मग तिचा बाप नाही का मला टप्प्यात घेऊन मारायचा? पण तू तिची मैत्रीण आहे, तिच्या संग चांगली गोड गोड बोलते म्हणून म्हणलं तुला. बरं तुला काम करायचं का नाही, नंतर दुसऱ्या पुरीला सांगल. जा सांग जा मग, मी नसते करत काम. आता जा, तुमची बिस्किट आहे राहू दे तुम्हाला. ए नको ना, नको ना, अरे यार नको ना यार. तुला मी असंच मस्करीवार म्हणलं, अरे परत नाही म्हणणार. बस तू पटपट काम करावं म्हणून म्हणलं. हा ना. हा मग जा, करी मी माझ्या पद्धतीने. हा लवकर कर ना जरा. हा हा, या तुम्ही जा. कशी ना? हा. वातावरण झाले पावसाचं. चालेल या. अरे मायरे, आज एकटाच चाललाय? कुठे गेलो तुझे बाकीचे मित्र? तुम्हाला काय करायचंय? ए
अरे त्यांनी प्रेमाने विचारलं मग प्रेमाने सांग ना जरा. तुम्ही जावा, मला काय कुणाला सांगायचं नाही, जावा. अरे थांब की, काय झालंय? काय नाही, तुम्हाला काय करायचंय पण? चल ना आम्ही सोडतो तुला. हा नाही, तुमचं तुम्ही जावा, मी रस्त्याने जातो. तुला एवढं चांगलं विचारलं, चल की. नाही म्हणल्याला कळत नाही का तुम्हाला? अरे भावा, आपण एकाच वर्गात आहे ना, मागचं झालं गेलं सगळं विसरून जा. अरे बघ आपली बंटी पण सेम आहे ना. मग चल चल मग आमच्या सगळं बस माग चल. तुम्ही व्यवस्थित नेणार ना मला? हा नेतो बस चल. बसला का? हा. किती समजवलं तरी ऐकतच नाही दोघं. कोमलकडे गेले होते, म्हणली कॉलेजला नाही येणार आणि काही कारण पण सांगितलं. हा मैरे यांच्या गाडीवर काला बसून गेला? मला पण तोच प्रश्न पडलाय. यांचं काय चाललंय ना काही कळतच नाही.